नेहमीच्या वांग्याच्या भरतापेक्षा काहीतरी वेगळं भरीत खायचं असलं ना तर काय करायचं त्यासाठी माहिती का, असे वांगे घ्यायचे बरं का, मोठाले जरा निब्बर वांगे घ्यायचे बरं का भरतासाठी, आणि त्याला तेल लावून बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे बरं का, थंड करून घ्यायचे आणि नंतर असे त्याचे साला आलेले काळे ते काढून टाकायचे. जास्त पूर्ण निघत नाही तर पण जेवढे निघतील तेवढे काढून घ्यायचे आणि नंतर लगेच त्याच्यामध्ये आळी वगैरे काही आहे का चेक करायचं बरं का, नीट नाही तर आळ्या खाताना. आणि नंतर मग काय करायचं, तेल ठेवायचं एका पॅन मध्ये आणि आपण भरतामध्ये शेंगदाणे टाकणार आहोत. कोणी टाकतं कोणी नाही टाकत, पण तुम्ही टाकून बघा खूप छान लागते. शेंगदाणे थोडे असे लाल खरपूस भाजले का लगेच कांदा टाकायचा त्याच्यात. कांदा जास्त भाजून नाही घ्यायचा, एखादा मिनिट भाजून घ्यायचा आणि लगेच हिरवं वाटण टाकायचं. हिरव्या वाटणात फक्त हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेतलेलं आहे, जास्त काहीच नाही. त्याला पण एखादा मिनिट भाजून घ्यायचं आणि त्याच्यात लगेच नंतर काय करायचं, शेंगदाण्याचं भाजून कूट मी 1-1.5 चम्मच घेतलेला आहे तो पण टाकून द्यायचा आणि त्याला पण थोडंसं भाजून घ्यायचं आणि नंतर लगेच आपले वांगे टाकून द्यायचे. आता ह्या वांग्यात मीठ टाकायचं आणि चांगलं 1-2 मिनिटं याला ना परतून घ्यायचं आणि नंतर काय मग घ्यायचं ना प्लेटमध्ये खायला. अशी जबरदस्त टेस्ट लागते ना, भाकरी सोबत खा किंवा चपाती सोबत खा, एकच नंबर टेस्ट लागते. तुम्ही जर हे वांग्याचं भरीत बनवून पाहिलं ना तर येडे व्हाल, एवढं भारी लागतं. तुम्ही बनवून पाहा, मला कळवा आम्ही बनवलं म्हणून.